नमस्कार मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत अंतकरणातून उमटलेला आणि अखंड भक्तीचा श्वास बनलेला अभंग, न देखे न ओळे नाईके अनिक. तर मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करत आहोत, ज्यामध्ये आपण संपूर्ण गाथा अर्थासह चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण न देखे न ओळे नाईके अनिक वैसला हा एक हरिचित्ती या अभंगावरती चिंतन करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये प्रथम आपण अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर शब्दशः अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत. चला तर अभंगाचं वाचन करूयात. न देखे न ओळे नाईके अनिक वैसला हा एक हरिचित्ती, सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळून या. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. चला तर आपण शब्दशः अर्थ पाहूयात. न देखे न ओळे नाईके अनिक म्हणजेच मी आता दुसऱ्यांना पाहत नाही किंवा ओळखतही नाही. वैसला एक हरिचित्ती, माझ्या चित्तात एकच हरी स्थिर झालेला आहे, त्यामुळे आता दुसऱ्यांना मी पाहत नाही किंवा ओळखत नाही. सासुरे माहेर मज नाही कोणी, आता मला ना माहेर ना सासर राहिलेलं आहे. एक केले दोन्ही मिळून या, दोघांनाही मिळून एक केलेलं आहे, म्हणजे हरिरूप केलेलं आहे. आळ आला होता आम्हा भांडखोरी, पूर्वी माझ्यावर लोक भांडखोर हट्टी अशी टीका करत होते. तुका म्हणे खरी केली मात, म्हणजे मी या विठुरायाच्या आशीर्वादाने किंवा कृपेने आता खरी मात केलेली आहे किंवा विजय मिळवलेला आहे. आता आपण अभंगाचं प्रत्येक चरणाचं चिंतन करणार आहोत. तर मित्रांनो, या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की न देखे न ओळे नाईके अनिक, म्हणजे आता माझ्या मनाला नाही तर काही व्यक्ती सापडतात ना त्यांच्या ओळखी जुळतात. आपणही आयुष्यात बऱ्याच वेळा अशा परिस्थितीत येतो, प्रेम, अपेक्षा, दुःख, गोंधळ यात अडकतो. पण जेव्हा अंतःकरणातून भक्ती जागृत होते तेव्हा फक्त एकच उरेल, तो म्हणजे हरी, विठुराया. महाराज म्हणतात, वैसला हा एक हरिचित्ती, हा वसा मी आता घेतलेला आहे. माझं चित्त आता हरिप्रेमात पूर्ण बुडाले. तसंच लग्नानंतर स्त्रीपतीशी एकनिष्ठ राहते, तशी माझी एकनिष्ठा आता फक्त हरिप्रती आहे, विठुरायाप्रती आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सासुरे माहेर मज नाही कोणी, म्हणजे संसारातील माझी ओळखच संपलेली आहे. सासरामध्ये किंवा माहेर साईडला किंवा कुठेही माझं कोणी राहिलेलं नाही. संसारामधली माझी ओळख मी संपवलेली आहे. हे खूप सूक्ष्म आणि खोल विधान आहे. महाराज म्हणतात, संसाराच्या दोन्ही बाजू, माहेर म्हणजे जुनं आयुष्य आणि सासर म्हणजे नवीन रूप, या दोघांनाही आता मी एका सत्यात विलीन केलेलं आहे. ते दोन्हीही माझ्यासाठी आता स्थूल स्वरूपात राहिलेले नाही आहेत. तो एक हरी नात्याच्या, कर्तव्याच्या, अपेक्षांच्या बाहेर जाऊन एक अतिशय सुंदर सूक्ष्म भक्तीचा अनुभव मी घेत आहे. आजच्या जीवनातही जर आपण आत्मा आणि परमात्म्याच्या नात्याला केंद्रस्थानी ठेवलं तर उरते ते फक्त प्रेम आणि समाधान. पुढे महाराज म्हणतात, आळ आला होता आम्ही भांडखोरी, म्हणजे समाजात लोक मला भांडखोर हट्टी समजायचे. आजही समाज खूप जजमेंटल आहे. आपण जर थोडं वेगळं वागलो, धर्माची वाट धरली तर लगेच टीका होते. पण पुढच्या ओळीत महाराज म्हणतात, तुका म्हणे खरी केली मात, म्हणजे मी सर्व गैरसमजांवर मात केलेली आहे. हरिप्रेमातून स्वतःवरचा विश्वास निर्माण केलेला आहे. जे लोक मला अगोदर नाव ठेवत होते, भांडखोर म्हणत होते, तेच लोक मला आज माझ्या मागे येत आहेत किंवा मला मानत आहेत. तर या सर्वावरती मी मात केलेली आहे आणि विजय प्राप्त केलेला आहे. हेच आपल्याला शिकवण आहे. समाज काहीही म्हणू देत, जर तुमचा रस्ता हरिप्रेमाचा असेल, जर तुम्ही सदैव सत्कृत्य करत असाल तर त्यावर चालणं हे खरं विजय मानलेलं आहे. तर या अभंगातून आपण शिकू शकतो एकाग्रतेचं सामर्थ्य, भक्तीची शुद्धता आणि आत्मविश्वासाची पराकाष्ठा. आज आपणही विठुरायाच्या चरणी जर निष्ठेने वसलो तर हे सगळं बंधन, दुःख, चिंता पार करून आनंद, समाधान आणि आत्मिक विजय अनुभवू शकतो. महाराजांचे हे शब्द केवळ भक्तीचे गीत नाहीत, ते आत्मशोधाचं व्रत आहेत. हरिप्रेमात एकरूप झालेला जीव, ज्याला ना भूतकाळ ना भविष्यकाळात काही अपेक्षा आहे, फक्त वर्तमानात हरिप्रेम आहे. आपण सुद्धा विठुरायाच्या चरणी असं एकनिष्ठ व्हावं, याहून दुसरं सुख नाही.
तर मंडळी, हा अभंग आणि त्यामागील भावार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भविष्यात भावविश्वात रमण्यासाठी सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती असेच व्हिडिओज अपलोड करत असतो, यावरती कीर्तनही अपलोड करत असतो. तरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.